उन्हाळ्यात साडी घातली की 2-3 तासातच घाम, इरिटेशन आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागतं का? आणि तरीही आपल्याला साडीमध्ये सुंदर आणि स्टायलिश दिसायचं असतं ना? तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळ्यासाठी 8 बेस्ट कॉटन साड्या, ज्या तुम्हाला देतील परफेक्ट कम्फर्ट, स्टाईल आणि फ्रेश लुक. हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अशा कॉटन साड्या ज्या खास उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत. योग्य साडी निवडली तर तुम्ही दिवसभर कम्फर्टेबल राहू शकता आणि त्याच वेळी खूप एलिगंट देखील दिसू शकता. नंबर 1, मलमल कॉटन साडी. सर्वात आधी आपण बोलूया मलमल कॉटन साडीबद्दल. ही साडी इतकी हलकी आणि मऊ असते की ती घातल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट काही घातल्यासारखं वाटतच नाही. उन्हाळ्यात घाम जास्त येतो, पण या साडीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे इरिटेशन होत नाही. जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल साडी हवी असेल तर मलमल कॉटन साडी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. लाईट मेकअप आणि सिंपल हेअरस्टाईल सोबत ही साडी खूप फ्रेश लुक देते. नंबर 2, लिनन कॉटन साडी. आता जर तुम्हाला थोडा क्लासी आणि एलिगंट लुक हवा असेल तर लिनन कॉटन साडी तुमच्यासाठी बेस्ट आहे. या साडीचा फॅब्रिक थोडासा स्टिफ असल्यामुळे ती व्यवस्थित फॉल होते आणि नीट लुक देते. ऑफिस, मीटिंग किंवा स्मॉल फंक्शनसाठी ही साडी खूप सुटेबल आहे. जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातला तर तुमचा लुक ह्या साडीवरती अजूनच उठून दिसतो. नंबर 3, खादी कॉटन साडी. खादी साडी ही आपल्या भारतीय परंपरेचा एक सुंदर भाग आहे. ही साडी ब्रीथेबल आणि स्किन फ्रेंडली असते, त्यामुळे उन्हाळ्यात खूप कम्फर्टेबल वाटते. खादी साडीमध्ये तुम्हाला ट्रॅडिशनल आणि मॉडर्न दोन्ही लुक मिळू शकतात. सिंपल स्टायलिंग केल्यावरही ही साडी खूप ग्रेसफुल लुक देते आणि खूप सुंदर दिसते. अशा प्रकारची खादी कॉटन साडी देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरू शकता. नंबर 4, हँडलूम कॉटन साडी. आता हँडलूम कॉटन साड्या ह्या खास हँडमेड असल्यामुळे प्रत्येक साडी ही युनिकच असते. ही साडी घातल्यानंतर तुमचा लुक खूप एलिगंट आणि सफोस्टिकेटेड दिसतो. त्याच वेळी ही साडी कम्फर्टेबल देखील असते. जर तुम्हाला एफर्टलेस स्टाईल हवा असेल तर हँडलूम साडी ही नक्की ट्राय करा. हँडलूम साडीमध्ये तुम्हाला जास्त एफर्ट घ्यायची गरज लागणार नाही. तुम्ही कशाही पद्धतीने ती तुम्ही व्यवस्थितरित्या दिवसभरही कॅरी करू शकता. नंबर 5, ब्लॉक प्रिंट साडी. जर तुम्हाला थोडं कलरफुल आणि लाईव्हली काही हवं असेल तर ब्लॉक प्रिंट कॉटन साडी एकदम परफेक्ट आहे. या साड्यांमध्ये सुंदर प्रिंट आणि व्हायब्रंट कलर्स असतात, जे उन्हाळ्यात खूप फ्रेश फील देतात. कॅज्युअल आउटिंग, शॉपिंग किंवा स्मॉल गेट टुगेदरसाठी ही साडी खूप सुंदर दिसते. तर तुम्ही अशा स्मॉल फंक्शनसाठी ही साडी नक्की ट्राय करू शकता. नंबर 6, चंदेरी कॉटन साडी. चंदेरी कॉटन साडी लाईट वेट असून थोडासा शाईन देते, त्यामुळे ती फेस्टिव्ह लुकसाठी परफेक्ट ठरते. ही साडी सिंपल असूनही तुम्हाला एलिगंट आणि स्पेशल फील देते. जर तुम्हाला मिनिमल एफर्ट्समध्ये स्टायलिश दिसायचं असेल तर हा ऑप्शन खूपच चांगला आहे. तुम्ही खूप कमी एफर्ट्समध्येही या साडीमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न दिसू शकता. नंबर 7, कोटा डोरिया कॉटन साडी. कोटा डोरिया साडी खूप एरी आणि हलकी असते. या साडीमध्ये हवा सहज खेळते, त्यामुळे तुम्हाला खूप कूल वाटतं. गरम हवामानातही ही साडी घातली तर तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटतं. हा उन्हाळ्यासाठी एक आयडियल चॉईस आहे. ही कोटा डोरिया साडी जी आहे ही उन्हाळ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरते. नंबर 8, ही शेवटी सॉफ्ट कॉटन साडी, जी रोजच्या वापरासाठी खूपच इझी आणि कम्फर्टेबल आहे. ही साडी कॅरी करायलाही खूप सोपी असते आणि तुम्हाला नीट, सिंपल आणि डिसेंट लुक देते. बिगिनर्ससाठीही ही साडी एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही कॉलेज गर्ल असाल किंवा न्यू मॅरिड असाल तरीही तुमच्यासाठी ही साडी एक बेस्ट ऑप्शन आहे. ही साडी नेसायलाही खूप इझी असते आणि कम्फर्टेबलही आहे. तर ही साडीही तुम्ही उन्हाळ्यामध्ये ट्राय करू शकता. त्यानंतर समर स्टायलिंग टिप.
उन्हाळ्यासाठी साडी निवडताना शक्यतो डार्क कलर टाळा आणि लाईट शेड्स जसे की व्हाईट, पेस्टल कलर निवडा. हेवी ब्लाऊज घालण्यापेक्षा हलके आणि ब्रिदेबल ब्लाऊज वापरा. कॉटन पेटिकोट वापरला तर अजूनच कम्फर्टेबल वाटेल. आणि ज्वेलरी शक्यतो मिनिमल ज्वेलरी ठेवा, जेणेकरून लुक लाईट आणि फ्रेश दिसेल. खूप जास्त ज्वेलरी वेअर केल्यामुळे आपल्याला घामाचा त्रासही होतो आणि स्किनलाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मिनिमम ज्वेलरी वापरा. तर या होत्या उन्हाळ्यासाठी 8 बेस्ट कॉटन साड्या, ज्या तुम्हाला देतील कम्फर्ट आणि स्टाईल दोन्हीही. तुम्हाला यापैकी कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.